ऋषीने पुन्हा सांगणार सुताला प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या वृत्ताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदाने आज प्रश्न भगवान महाविष्णूने विचारला. त्यावेळी विष्णूने जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महावीर नारद मुनी जनतेवर दया करावी अशा पद्धतीने अनेक लोकात फिरत असतात. मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वक्रमाने अनेक कोणी जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःखे लोक भोगीत आहेत. असे पाहून कोणत्या साधनाने त्याची दुःखी नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठाच्या आरस शंख चक्र कदा कमल धारण केलेल्या पायामध्ये नुरलेल्या वनमाला गळ्यात घातलेल्या सर्वांना साईराम. माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आपल्या श्री साई गणेश मित्र मंडळाचा भंडारा आहे. तर आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. सर्व साई परिवार, साई बंधू एकत्र येणार आहोत आणि जी मजा आपण शिर्डीला करतो पायी पदयात्रा, ती आपण आज या भंडाऱ्याला करूया. नाचूया, गाऊया आणि खूप काही मजा मस्ती करूया. साईनामाचा जप करत करत आपण गेलो होतो शिर्डीला, ते आज परत आपण भेटूया आणि या एक दिवसाला आपण भेटूया. काय माहीत पुन्हा आपण कधी भेटणार आहोत ते, पण आजचा दिवस आपण इथे एन्जॉय करूया. ओम साईराम. साईना भेटाया तुम्ही येता का? तुम्ही येता का? माझ्या साईना भेटाया तुम्ही येता? हळद बोलावलं जग समीन म्हणाला तो पालखी घेऊन देवी ज्ञान आत्या मला. रामनवमीचा सण आला हो आला,
साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हुसाईत जडला. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हुसाईत जडला. कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला. दुःखाची सरून रात, सुखाची होते पहाट. असंच काहीच घडतं.